मराठी भाषा आपण स्वतःच जपत नाहीये तर दुसऱ्यांकडून काय अपेक्षा ठेवायच्या. तर जय महाराष्ट्र भावांनो, मी आणि माझी बहीण आज चाललो आहे क्रांतीज्योत मराठी विद्यालय मूवी पाहायला. तर PVR मध्ये शो नव्हता म्हणून आम्ही आलो आहोत स्टार मल्टिप्लेक्स मध्ये. तसं आम्ही आलं की पिक्चर चालू झालता बरं का. मूवीची मधली सुट्टी झाल्यानंतर मी आलो बाहेर. तर ह्या मूवीचा रिव्ह्यू तुम्हाला मी डायरेक्ट घरी गेल्यावर सांगणार आहे. महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला कळकळीची विनंती आहे की आपली मातृभाषा टिकवायची असेल, जोपासायची असेल तर तुम्ही इच्छाशक्ती दाखवा आणि आपापल्या मुलांना फक्त मराठी शाळेतच दाखल करा. बाकी हे सरकार सदैव तुमच्या सोबत आहेच. तर इथं हा मूवीचा शेवट झाला आहे. त्याच्यानंतर आम्ही गेलो डायरेक्ट घरी. तर मी आत्ता मूवी बघून आलेलो आहे, पण मला तिथं एक खूप वाईट वाटलं माहिती आहे का. मराठी माणसासाठी पिक्चर बनवला येतो पण तिथं मराठी माणूसच नाही आहे. अर्धं थिएटर रिकामं होतं. तर मी सिनेमा पाहिला तर इतका भारी सिनेमा आहे. आपली मराठी भाषा आणि मराठी संस्कृती खूप चांगल्या पद्धतीने दाखवली आहे. आणि मला असं वाटतं जर आपण मराठी आहेत ना तर मग आपण हा पिक्चर बघायला जायलाच पाहिजे. कारण की त्याच्यात आपली मराठी भाषा आहे ती कशी जपायची आणि मराठी शाळा आहे ती पण कशा जपायच्या. आता खूप शाळा बंद पडायला लागल्यात, पण आता आपल्यावर जिम्मेदारी आहे की ती आपण मराठी भाषा कशी जपली पाहिजे आणि काय केलं पाहिजे. आणि मला असं वाटतं आपण मराठी भाषेला कधी पण आपल्या टॉप प्रायोरिटीवर ठेवायला पाहिजे. जर आपण नाही बोलणार तर दुसरं कोण बोलणार रे. तर नक्कीच मूवी पहा आणि खरंच पहा. बाय.